चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. राजारामजी महाराजांचा अजून एक अभंग पाहूया, ज्या जीवाला आपण कोण आहोत त्या स्वरूपाची जाणीव जेव्हा झालेली असते तो कसा राहतो. तो जीवात्मा परिपूर्णपणे त्याचं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, स्वामी कोण आहे, मी आणि स्वामी ऐक्य झालेलो आहोत, हा जो परिपूर्ण त्याला समजून जातो तो कसा राहतो ते या अभंगातून आपल्याला बोध करतात. आपण नित्य नवीन जेव्हा अभंग ऐकतो, अभंग ऐकल्यावरती श्रवण केल्यावरती त्याचं चिंतन आणि मनन करून मथन केलं पाहिजे. मी कुठे आहे, माझा शोध घेतला पाहिजे. मी नित्य दैनंदिन जीवनात जे काय घडतात त्याच्यातून मी कुठे जात आहे, मी माझी स्थिती कुठे आहे, मी कुठपर्यंत पोचलो आहे. कारण मानव जन्म या हा नरदेह जो दिलेला आहे तो एकदाच हा मनुष्य जन्म, मागचा जन्म आपल्याला माहीत नाही आपण काय झालेलो, पुढचा जन्म कोणता मिळणार हा माहीत नाही आहे. हा जन्म फक्त आणि फक्त मिळालेला आहे जो तो केवळ भगवत भक्ती भगवत प्राप्तीसाठी मिळालेला आहे. ही जाणीव ज्याला होईल तो काय करणार, तो आपला पाऊल पुढे टाकत सरळ स्वामीच्या चिंतनात लागून जाणार आहे, स्वामीच्या भजनात लागून जाणार, स्वामीच्या अभंगात लागून जाणार, स्वामींच्या लीला कीर्तन चरित्र सगळं श्रवण चिंतन मनन करण्यात त्याचं आयुष्य निघून जाणार आहे. मग तो माणूस काय करणार, तो एवढंच करून राहणार आहे का, नाही. देहाने तो प्रपंचाचे कर्तव्य, कारण प्रारब्धाने हा देह आलेला आहे, त्याला काहीतरी एक कर्तव्य म्हणून दिलेला आहे. आई बाप बहीण भाऊ टीचर डॉक्टर जे काही कर्तव्य दिलेलं आहे मला, तो कर्तव्य करून माझं मन नेहमी चिदंबर चरणी हो विश्राम. काय म्हणतात राजारामजी महाराज एका अभंगात, चिदंबर चरणी हो विश्राम पावे दास राजा राम, दास राजा राम पावे दास राजा राम, दास राजा राम पावे दास राजा राम, चिदंबर दास राजा राम, चिदंबर दास राजा राम. का म्हणून ते दास्यत्व स्वीकार करतात हो माहिती आहे का, त्यांना कळून चुकले मी कोण आहे म्हणून परब्रह्म वस्तूचा साक्षात्कार झाल्यावरती हा देह आलेला आहे एका कर्मासाठी आणि म्हणून दास्यत्व स्वीकार करतात. दास म्हणे म्हणतात ते, कुठेही मी केलेलं नाही आहे कोणी संतांनी, कारण त्यांना संपूर्णपणे जागृती शुद्धी आलेली ते कोण आहे म्हणून. ह्या अभंगातून चिदंबर चरणी हो विश्राम पावे दास राजाराम, चरणी त्याच्या चरणी एकदा झालो समर्पण झालो, काय विश्रांती आहे हो त्या चरणांपायी, ते शब्दातून वर्णन करता येत नाही. तो सुखच अलौकिक आहे. या लौकिक सुखात काय ठेवलंय, या 2 गाडी बंगले तुमच्याकडे काय असो, फार्म हाऊस असो, त्यात काय लौकिक सुखात काय ठेवलंय, त्याच्या चरणात त्याच्या अभंगात त्याच्या सगुण रूपात जे ठेवलेलं आहे सुख अलौकिक ते शब्दातीत आहे. काय सांगतात राजारामजी महाराज या अभंगातून, अंगे जे आपुले ब्रह्म झाले जाण, त्यासी अभिमान कैसे उरे, नाशवंत त्यासी कळता ती जाण, हर्ष शोक मन कैसे करी, आपुले स्वरूपा नाश नसे कधी, सुख दुःख बाधा कैसा तयासी, चिदंबर अंगे झाला जो आपण, सदा सुखपूर्ण दास म्हणे. जय चिदंबर. काय म्हणतात बघा, किती सुंदर म्हणतात राजारामजी महाराज, अंगे जे आपले ब्रह्म झाले जाण, ज्याला कळून चुकलं परब्रह्म वस्तू काय आहे, अंगे झाले म्हणजे साक्षात्कार पावलेला आहे त्यांनी, त्याचा अभिमान कैसे हो रे, अभिमान कुणाला आहे हो, मनाला जोपर्यंत मी करतो आहे, माझी सत्ता माझं मी करतोय, अभिमान त्या मनाला लागून राहते. इथे मन उरलेलंच नाहीये. ज्याप्रमाणे कापूर जळून सर्व भस्म होऊन जातो, काही उरत नाही तिथे, तशा प्रकारे मन भस्म होऊन तो चरणी विलीन झालेला आहे. नाशवंत तयासी कळता ती जाण, हर्ष शोक मन कैसे करी, नाशवंत आहे हा देह, नाशवंत आहे. देह आला कशातून आहे, तो प्रारब्धातून आलेला आहे. मग तो कसा आहे,
नाशिवंत. प्रारब्धाचे कर्म संपले, देह पडून जाणार आहे. पडलं की त्याला जाळून टाकणार किंवा पुरून टाकणार. मग त्या देहावरती इतकं शोक आणि हर्ष, हर्ष म्हणजे सुखी होणार, काहीतरी घेतलं तर वा वा म्हणून फुगून जाणार नाही आणि शोकही होणार नाही. कारण शोक आणि दुःख, हर्ष आणि शोक, दुःख आणि सुख, शीत उष्ण, हे सर्व काही कुणाला लागून आहे? मनाला. मनाला याची जाणीव होते, जड देहाला त्याची जाणीव होत नाही. आपुले स्वरूपा नाश नसे कधी, सुख दुःख बाधा कैसे तयासी. आपुले स्वरूपा नाश नसे कधी. आपला खरा स्वरूप जो आहे, जो खरा स्वरूप या देहाच्या पलीकडे जो आहे, जो देह स्थूल सूक्ष्म कारण या शरीराच्या पलीकडे जो देह आहे, तो देह, हे तिन्ही देह मी नव्हे. माझा स्वरूप काय आहे? माझा स्वरूप निराकार स्वरूप आहे. हे ज्याला कळून चुकलं त्याला सुख दुःखाची बाधा कैसे होणार आहे? तो निर्लिप्तपणे सर्व काही साक्षीभूताने जीवनात घडणारे प्रसंग स्वामी इच्छेने आलेले आहेत, स्वामी इच्छेने मला भोगावे लागतील, भोगून ते कर्म प्रारब्ध या जन्मी मला संपून टाकायचं आहे, अशा निश्चयाने निर्धाराने तो आपल्या स्वरूपात नेहमी मग्न असतो. तो निवांत असतो, कारण त्याला कळून चुकलं आता त्याचं स्वरूप काय आहे. म्हणून तो कोणत्याही मनाच्या तावडीतच नसतो, तो निर्लिप्त असतो आणि जीवनात होणाऱ्या प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट, सर्व काही तो निर्लिप्तपणे त्याच्याकडे बघत असतो, फक्त साक्षीभूताने. चिदंबरंगे झाला जो आपण, सदा सुखपूर्ण दास म्हणे. ज्याला कळून चुकलं परब्रह्म वस्तू चिदंबर इथे माझ्या हृदयी आहे, प्रकट झालेला आहे त्याच्यात, तो आता सदा सुख पूर्ण दास म्हणे. सदा पूर्ण सुखात नाहून असतो तो सुख कसा आहे तो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. तो अनुभव घेण्याचा सुख आहे. कितीही त्या शब्दांच्या मार्फत तुम्ही पुस्तकांच्या ढिगाऱ्या जरी लावला तरी तो सुखाचा अनुभव जो आहे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. त्याच्यात नाहून जातो, परिपूर्ण भिजून जातो. तो ओला चिंब होऊन तो सुखात, त्या सुख समुद्रात नित्य तो बुडून राहतो. ब्रह्मानंदी देह बुडूनी राही, इतकं इतकं सुंदर ब्रह्मानंदमध्ये बुडून राहतो तो. त्याला दुसरं तिसरं काहीच नकोय. सदोदित त्या ब्रह्मानंद स्वामीचा सहवास, स्वामीचा सायुज्य, स्वामीसोबत काय जे ते सगळं काही जे आहेत चार, सालोक, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, ह्या चारही अवस्थेमध्ये तो राहून अगदी परिपूर्णपणे बुडून राहतो त्या आनंदात. आणि म्हणून राजारामजी महाराज म्हणतात, त्या अवस्थेपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर कशाची कास धरावी आपण? नामस्मरणाची कास धरावी. चिदंबर नामाची कास धरून चिदंबर नामात त्याचा तो सगुण निर्गुण रूप पाहून आपण डोळ्यांनी काय व्हावे? कृतकृत्य व्हावे. कानाने श्रवण ऐकून, त्याच्या लीला अभंगाचे श्रवण ऐकून आपण कृतकृत्य धन्य व्हावे. तोंडाने सदोदित मुखात नाम, मनात नाम, सर्व मुखी नाम, हाती मोक्ष, ऐसे बहुतांची साक्ष, असे तुकाराम महाराज म्हणतात. मग मुखी नाम ठेवा आणि हातातच तुमचा मोक्ष आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे कुठे त्याला शोधून जाण्याची गरज नाही, तो इथे आपल्या आतमध्येच वसलेला आहे. त्याला प्रकट करण्यासाठी शुद्ध निर्मळ भक्ती आणि भावना पाहिजे. त्याच्या चरणी नम्र व्हा आणि मग त्याच्या चरणी नामस्मरणाने विश्रांती पावे आपण सर्वांनी. म्हणून राजाराम महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. त्यांना कशी विश्रांती लाभलेली आहे ती विश्रांती आम्हालाही लाभ करून द्यावा असं आपण त्यांना कळकळीने प्रार्थना करूया. सर्वांना पुन्हा एकदा चांगलं हो, स्वामी सगळ्यांचा भलं करो. हा अभंग पुष्प राजारामजी महाराज आणि स्वामींच्या चरणी अर्पण करून
सर्वांचा लोका लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.